चला 5 6 7 8 या जया प्रॅक्टिस झाली होती ना तर तुम्ही पण धावा या. हाँ राजा ने एक्साइटमेंट नहीं लाया. शूज लेके दो उसको. बेस्ट फील्डर का शूज किसको लास्ट टाइम मिलेगा उसको लेके दो पहले. शूज बेचारे का स्लीप हो गया राजा का. अरे यार ठीक है देखते ट्राई करते. चला सर्व संघ या. हा सर्व संघ या. इथे प्राइज डिस्ट्रीब्युशन सुरू होते. हा चला या. चला 8 टीम या. जे 8 संघ क्वालिफाय झाले होते प्लीज या. जीडीएस आहे. समर्थ 1432 आहे. व्हीव्हीएससी मोरेगाव चॅलेंजर श्रीदेव तुम्ही सुद्धा या. जयसाई विरार प्लीज पुढे या. किंजल 11 आपण सुद्धा पुढे या. चला आपण एक चेक. हॅलो चेक. हे बघा विरार क्रिकेट असोसिएशन कडून एक नियम सांगण्यात आलाय. प्राइज डिस्ट्रीब्युशन होईपर्यंत एकही संघ जाऊ नका. बघा आपण सुद्धा स्पर्धा ऑर्गनाइज करू. हॅलो हॅलो. सर्व संघांनी लक्ष द्यायचं आहे का जोपर्यंत प्राइज डिस्ट्रीब्युशन होत नाही आपण ट्रॉफी आपल्याला मिळणार नाही. शेवटची ट्रॉफी पहिल्या नंबरची दिल्यानंतर सर्वांना खालच्या ट्रॉफ्या भेटतील. कारण काय होतं आपापल्या ट्रॉफ्या घेतात आणि फोटो काढायला जातात आणि फायनलिस्ट जी टीम असते तिचा डिसरिस्पेक्ट होतो. कारण फायनल मारून ते एकटेच असतात फक्त पूर्ण टीम ती फायनलची ट्रॉफी घ्यायला. तर सर्व संघांना विनंती यापुढे पण जिथे टुर्नामेंट होईल तिथे फायनल प्राइज दिल्यानंतरच सगळ्यांनी जायचं आहे. जोपर्यंत आपल्या ट्रॉफी इथे आयोजकांकडे असणार हे जी लक्षात सगळ्यांनी घ्यायचं आहे का फायनल ट्रॉफी दिल्याच्या नंतरच सगळ्यांनी प्राइज डिस्ट्रीब्युशन आपली आपली ट्रॉफी घ्यायची आणि जायचं आहे. धन्यवाद.
चला शिवान स्पोर्ट्सचे ओनर सन्मानित दिनेशदा आपल्या इकडे यथोचित सन्मान करणार आहेत, आपण सुद्धा या. चला एक सन्मान चिन्ह द्या. यश मालकर आपण या. यश मालकर आपण या, आपल्या शुभ हस्ते. यश मालकर आपण या. शिवान स्पोर्ट्सचे ओनर आपण यांचा इकडे यथोचित सन्मान. या दादा तुम्ही पण या. महेंद्र दा कधी फ्रेम मध्ये दिसत नाही, आज दिसू द्या. बघा शिवान स्पोर्ट विरार क्रिकेट असोसिएशनच्या दिचे स्पर्धा होतात. या शिवान स्पोर्टच्या माध्यमातून सर्व काही दिले जाते. स्टंप सुद्धा दिले जातात, टी शर्ट सुद्धा. VPL ला एका आठवड्यात 18 टीमला टी शर्ट, 11 प्लेयर्स म्हणजे एका संघात 11 प्लेयर असतात. सर्व काही शिवान स्पोर्ट्स साठी टाळ्या वाजून द्या. सातत्याने सहकार्य असतं विरार क्रिकेट असोसिएशनच्या सर्व मॅच साठी. चला तदनंतर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर आले सन्मान्य सुजितदादा केसरी यांचा सुद्धा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे सर्व सन्मान्य संदीपदादा आपणास विनंती असेल या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सुजितदाला एक सन्मान चिन्ह आपण भेट देतोय. संतोषराव मोरे सँडी आपणास सुद्धा विनंती असेल प्लीज आपण मंचावरती आदरपूर्वक या. बल्लीजी आपणास सुद्धा विनंती असेल. अक्षयजी कांबळे साहेब प्लीज कोणाला तरी पाठवा. सँडीदा यांचा सत्कार घेण्यासाठी प्लीज कोणाला तरी पाठवा. बघा आमचे 8 संघ वाट पाहत आहेत. कोणता खेळाडू सायकल चालवेल. चला भरत तुम्ही सुद्धा या. भरत चला चला संतोषदा मोरे सँडी यांचा सन्मान जितूदा यांना म्हणजे सॉरी शैलादा यांच्याकडे देण्यात येतोय. प्लीज या. दीपेश याच्या शुभ असते या स्पर्धेची गोड आठवण म्हणून. कॅमेरामॅन युट्यूबच्या कॅमेरामॅन मध्ये छायाचित्र टिपले जातात. चला ज्यांनी गुरुवारच्या उन्हामधून अंपायरिंग केली होती विरार क्रिकेट असोसिएशन अंपायर विवेक पाटील सर आपण सुद्धा आमच्या मंचावरती आदरपूर्वक आहात. त्यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहेत. प्लीज विवेक पाटील सर. ऑफिशियल अंपायर म्हणून आपल्याला लाभले होते. गुरुवारच्या सत्रापासून उन्हामध्ये दाबत होते. यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहोत. जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून जे आपण सुद्धा या. विवेक पाटील सर ऑफिशियल अंपायर विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सर्व ठिकाणी आपल्याला असतात भेटतात. चोख निर्णय मैदानाच्या आतमध्ये अंपायरिंग करणं सोपं नसते. एखादा निर्णय चुकू शकतो पण त्या निर्णयाला नंतरला टीव्ही सुद्धा असते. युट्यूबच्या कॅमेरा स्क्रीन मध्ये सुंदर रोहन टेलर यस टेलर आहे फोटोग्राफर. त्यानंतर गुरुवारपासून मॅच खेळून सर्व काही हँडल करून शैलेशदा कराडे आपण सुद्धा यायचं आहे. ऑफिशियल अंपायर ते सुद्धा होते. या शैलेशदा आपला सुद्धा इकडे यथोचित सन्मान केला जाईल.
थोडासा संघ कमी पडला. आज खेळ सुद्धा लागतो आपल्या संघातून. आज गोलंदाजी सुद्धा केली पहिल्यांदा. चला हेमंत गुरव पिंटू या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देतोय. त्यानंतर अक्षयजी कांबळे साहेब पाचपायरीतील गोड व्यक्तिमत्व आपण सुद्धा या. आपला सुद्धा इकडे यथोचित्त सन्मान केला जाईल प्लीज. त्यानंतर आमच्या पाटील नेटवर्कची अख्खी टीम, या टीम साठी सुद्धा टाळ्या होत्या. सर्व काही एका कॅमेरावर हँडल केलं होतं. सर्व काही एका कॅमेरावर हँडल केलं होतं. अचूक निर्णय सर्व काही या पाटील नेटवर्कच्या टीम मधून केलं होतं. बघा इथून होणारा उल्लेख एक उल्लेख नसतो. इथून फक्त 2 ते 3 संघ लक्ष देतात. जेडीएस संघ लक्ष देतोय. इथून होणारे 2 समर्थ बॉईज 14-32 बेस्ट डिसिप्लिन म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुम्ही सुद्धा प्लीज जवळ या. 8 संघ जयसाई विरार प्राइज डिस्ट्रीब्युशन झालाय. तुम्ही सुद्धा स्पर्धा ऑर्गनायझर केल्या जातील. तिकडे सुद्धा असे सन्मान होतात. प्लीज एखाद्या स्पर्धेसाठी सर्वांनी प्राइज डिस्ट्रीब्युशन 8 संघ लक्ष द्यायचंय. सन्मान्य सुजितदा केशरी यांच्या शुभ हस्ते पाटील नेटवर्कच्या टीमला एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून दिली जाईल. हा नक्की हा कॅमेरामॅनला ती ट्रॉफी दिली जाईल. अभिषेक खूप चांगलं. चला अक्षयजी कांबळे यांचा यथोचित्त सन्मान चिन्ह आपण शैलेशदा कवड आपण सुद्धा प्लीज या. त्यांचा सन्मान आपण घ्यायचा आहे. आपणास विनंती आहे. मनोज दादा यांच्या शुभ हस्ते एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून दिली जाईल. अक्षयजी कांबळे साहेब पाचपायरीतून गोड व्यक्तिमत्व त्यांची ही भेट गोड आठवण म्हणून दिली जाते. हर्षदादा गुरव आपणास सुद्धा विनंती असेल. त्यांच्या गैरउपस्थित दीपेश महाडिक त्यांचा आपण सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. आपणास सुद्धा विनंती असेल. सुनील गेगडे यांच्या शुभ हस्ते ती स्पर्धेची गोड आठवण म्हणून दिली जाईल. चला पंकजी मिश्रा यांचा सुद्धा एक सन्मान चिन्ह आहे. ते सुद्धा असेल तर प्लीज या. त्यांच्या गैरसोबत जयेश पाटील आपल्यास विनंती असेल त्यांचा सन्मान चिन्ह तुम्ही घ्यायचं आहे. संजयजी गणवडे साहेब यांच्या शुभ हस्ते त्याला दिलं जाईल. प्लीज आपण सुद्धा उठा. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक मितेजी पाटील आपण सुद्धा असतील तर प्लीज आमच्या मंचावरती आदरपूर्वक यायचं आहे. जयसाई विरार वारंवार इकडून आवाज देण्यात येते. प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू आहे. आयोजन कमिटीकडून नाही विरार क्रिकेट असोसिएशन मेंबर कडून सांगण्यात येते. प्लीज एका दोघांनी मागे राहा. काही मीटिंग असेल तर पण पूर्ण संघ या. वाव सोडचे ओनर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शूज आलेले आहेत आणि बॉल सुद्धा त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले होते. त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. त्यांचा सुद्धा आपण इकडे यथोचित्त सन्मान करणार आहोत. मुख्य आयोजक हेमंत गुरव पिंटू यांच्या शुभ हस्ते ज्यांनी या सामन्यामध्ये गेली सतत 4 दिवस सूत्रसंचालन केलेलं आहे
त्याचा देखील इथे यथोचित सन्मान केला पाहिजे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे. या ज्यांनी ऑर्गनाइज केले मी त्यांना बोलू इच्छितो, कृपया आपण खाली यायचं आहे. ज्यांनी सूत्रबद्ध केले आणि टेलर रोहन ज्यांचा ऑर्गनायझर पिंटू आणि जयेश, कृपया आपण यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा त्यांचं. खूप चांगला सूत्रशम आपला लाभलेला आहे या विरानगरीमध्ये. कृपया यांना पुढे देखील आपण घेऊन जायचं आहे अशी आपण विनंती करतो. धन्यवाद. चला, थँक्यू, मनापासून आभार. PMDGचे ओनर नयन मांगेला नाही आहेत, यांच्या गैरउपस्थित ओमकार यांनी सुद्धा गुरुवारपासून आपल्याला प्रभावित केलं डीजेच्या माध्यमातून. ओमकार, तुम्ही सुद्धा या, तुम्हाला सुद्धा या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिलं जाईल. हा पण नवीनच आहे या क्षेत्रामध्ये, थोडा ओळीगान आपण शिकतोय. लवकरच थोड्या दिवसात पुढे सुद्धा जाईल. क्षेत्र कोणतंही असू दे, जर का प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर तुमच्या यशाला सुद्धा पर्याय लाभणार नाही. ओमकार डीजेच्या क्षेत्रात नवीन ऑपरेटिंग शिकतोय, थोडाफार काय होणार शिकलाय आणि त्याची पहिली स्पर्धा होती. खूप चांगली कामगिरी ओमकारने सुद्धा केली. किरण शिंदे याच्या शुभवस्थेत एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून दिली जाईल. प्लीज किरण, तुम्ही सुद्धा या, लवकर या, प्लीज लवकर या. लगेच आता टॉप 8च्या दिशेने प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण वळतोय. ओमकारला सुद्धा एक गोड आठवण म्हणून दिली जाते या स्पर्धेची. प्रथमच स्पर्धा करत होता पण खूप चांगली कामगिरी त्याने सुद्धा केली. चला, आपण जे 4 पारितोषिक देतो ना ते 5वं असू दे, 6वं असू दे, 7वं असू दे, 8वं असू दे, पण या स्पर्धेपासून नियम असा केलाय की म्हणजे साई माऊलीच्या क्रिकेट क्लबनी की ते पारितोषिक ॲज इट इज सर्वांना 5वं असेल. कारण की ट्रॉफीची साईज सेम असते, सो सर्वांना प्राइस 5वं असेल. सो एक एक करणारा इकडून नाव घेतलं जाईल संघाचं, त्या संघाने सुद्धा वरती यायचं आहे. चला, या कार्यसम्राट नगरसेवा चषकामध्ये संघ खूप बॅकफुटला गेला होता. त्यानंतर अशा प्रकारे कमबॅक केला की सरळ 5 विजयवरून संघ 4 विजय करून क्वालिफाय झाला. मोरेगाव चॅलेंजर्स प्लीज टीम या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी या. संदीप दादा यांच्या शुभ हस्ते आपण मोरेगाव चॅलेंजर्सला ट्रॉफी द्यायला एक जण उभा, साई माऊली कमिटी मेंबर एक जण ट्रॉफी द्यायला. चला, संदीप दादा कासरुंग, मोरेगाव चॅलेंजर्स खूप चांगला कमबॅक करून दाखवला. काय नाही, थोडेसे कमी पडले, एंड मोमेंटला मॅच गेली होती, ते सुद्धा गमेची बाब होती. मॅच टफ मॅच झाली होती. संदीप दादा कासरुंग याच्या शुभ हस्ते आपण त्याला या स्पर्धेची 5वं पारितोषिकचा मानकरी. खूप चांगला गेम मोरेगाव चॅलेंजर्स संघाला सुद्धा दाखवला होता कालच्या दिवसात क्वालिफाय दिशेने. कॉंग्रॅच्युलेशन जया अँड टीम, थोडेसे कमी पडलात, हार्ड लक. नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला, त्यानंतर आजच्या दिवसामधून सकाळच्या क्षेत्रापासून उन्हात संघ खेळत होता. खूप चांगली कामगिरी त्या संघाने सुद्धा केली होती. त्या संघाला मी आदरपूर्वक मंचावर बोले. वरद विनायक स्पोर्ट्स क्लब, वरद विनायक स्पोर्ट्स क्लब VVSC संघ प्लीज या. जितूदादा शेत्री यांच्या शुभ हस्ते आपण त्याला 5व्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन त्या संघाचा गौरव करणार आहोत. प्लीज तुम्ही सुद्धा या दादा. सकाळपासून संघ खेळत होता, क्वालिफाय झाले. 1 साइड पहिला 4 पैकी 4 मॅच जिंकून संघ क्वालिफाय झाला होता. खूप चांगली कामगिरी या संघाने सुद्धा केली होती.
त्यानंतर एक संघ बघा खूप टफ फाईट होती, त्याच्यातून क्वालिफाय होऊन आला संघ. तो संघ आहे श्रीदेव संघ. विनंती असेल आपण सुद्धा या, 5वे पारितोषिक आपल्याला सुद्धा दिलं जाईल या स्पर्धेसाठी. सन्मान्य सुनील दादा खेगडे यांच्या शुभ हस्ते त्यांना 5व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल प्लीज. खरी मजा टॉप 4 मध्ये येणार आहे. टॉप 4 मध्ये कशा प्रकारे वैयक्तिक प्राइज आहे, कोणही एकही खेळाडू नाही जज करू शकत, एक पण. साई माऊली गोविंदा पथकाचे प्रशिक्षक सुद्धा आहेत सुनील खेगडे यांच्या शुभ हस्ते. खूप चांगला या संघाने पण सातत्याने दुसऱ्यांदा या ग्राउंड वरती क्वालिफाय झाला. श्रीदेव संघ हाच एक चांगला संघ होता. ट्रॉफी घेऊन घरी जायचं नाही, थांबायचं. बॅट मिळाली का तुमची हरवलेली ती श्रीदेव? हार्ड लक, स्पोर्टमॅनशिप असेल, कोणी जर का चुकून बॅट नेली असेल तर नेक्स्ट स्पर्धेला तुम्हाला नक्की तो आणून देईल खेळाडू. हार्ड लक श्रीदेव. त्यानंतर दुसरा संघ होता आजच्या दिवशी सातत्याने खेळत होता, असं वाटलं होतं की क्वालिफाय सुद्धा होणार आहे, पण एन मोमेंटला अशा प्रकारे खेळ बदलला आणि क्वालिफाय झाला. किंजल 11 नारंगीतून बिलॉंग करणारा संघ प्लीज या. सन्मान्य शिवान स्पोर्टचे ओनर दिनेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना ट्रॉफी देऊन गौरव करणार आहे प्लीज. किंजल 11 संघ थोडेसे कमी पडले. विवेक पाटील सर यांच्याच गावातील हा संघ स्पर्धेचं 5वं. हा येस, युट्यूबच्या कॅमेरामॅन मध्ये छायाचित्र टिपलं जाते. चला साई माऊली जेवढे मेंबर लहान पोरं सर्वांनी या. चला साई माऊली, चला जय साई विरार. सर्व टॉप 8च्या टीमांनी थांबायचं, बक्षीस घेऊन जाऊ नका. टॉप 4चा वैयक्तिक लेखाजोखा एकही खेळाडू काय लावू शकत नाही की कशा प्रकारे लेखाजोखा आहे. कोणता संघ विजयी ठरला त्या विजयी संघाकडे कोणतं वैयक्तिक पारितोषिक कोणीही सांगू शकत नाही. श्रीदेव, जय साई विरार, जय साई विरार. बॉल ठेवायचा आहे, तो बॉल ठेवायचा आहे. प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू आहे, बॉल ठेवा. तो बॉल कोणाचाही असला पण त्याच्या अंगावरती टी शर्ट एका संघाचे आहे, त्या संघाचं नाव जय साई विरार इकडून दिसते, सो हेही चालणार नाही. येस, वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय. पहिला काय तो फिल्डर, बॅट्समॅन, बॉलर काय पाहिजे. सिरीज सायकल आहे ती उचलून न्यायला टेम्पो करावा लागेल. सायकल जाईल कुठे, समोर तर 1432 जवळ आहे, जास्त मेहनत करायला लागणार आहे. BVA क्लब शॉर्टकट मारून सुद्धा लवकर पोहोचू शकते. JDS जय साई विरार आपल्या साईडला गेलं तर तुम्हाला उद्या लागेल पोचायला, कुठेही जाऊ दे. चला जितूदा क्षेत्री आपण सुद्धा विनंती असेल प्लीज. सायकल कुठे जाईल. 2 या साईडच्या पट्ट्यातले 2 संघ त्या साईडच्या पट्ट्यातील 9, 9, 18 इकडे असतील, 18 तिकडे सुद्धा आहे, पण 18, 18, 36, 35 साईडला करून एकालाच कोणाला तरी दिली जाईल. बघा ऑर्गनायझर कडून जो कम्प्युटरचा लेखाजोखा आहे त्याच्यावरून प्राइस आहे, सो ते टॉप 8 मधल्या खेळाडूला सुद्धा असू शकते. कोणताही फेरबदल नाही. पाटील नेटवर्कच्या ज्या सॉफ्टवेअरने दर्शवलं त्याच्या माध्यमातून प्राइस डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, सो प्लीज सर्वांनी लक्ष द्यायचंय. पहिला काय द्यायचं, बॅट्समॅन, बॉलर. सिरीज पहिल्या प्राइसच्या नंतर दिलं जाईल. बॅट्समॅन देऊ. लो स्कोरिंगच्या मॅचच्या होत्या तिकडे सुद्धा बॅटिंग खूप चांगली केली. चला बेस्ट बॅट्समॅनच्या दिशेने वळतोय. कोणता खेळाडू होते बघा, सर्वांचे रन सांगतो. एकाचे 60, एकाचे 65, त्याच्यानंतर एक 69 वाला सुद्धा होता आणि त्याच्यानंतर एक 77 वाला सुद्धा होता.
तो खेळाडू फक्त आक्रमक खेळ खेळण्यासाठी जातो, सिंगल त्याला अजिबात आवडत नाही. आणि सिंगल खेळायला सांगितलं तर डोकेदुखी. पण क्रुशियल मुवमेंटला त्याने सिंगलचा सन्मान केला. क्रुशियल मुवमेंटला त्याने सिंगलचा सन्मान केला. सिंगलला जास्त महत्व दिलं. जयसाई विरार संघासमोर खेळला. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मिस्टर विकी. 77 रन त्याच्या नावी होत्या. कॉंग्रॅच्युलेशन विक्की, बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. सागरजी गुरव साहेब यांच्या शुभ हस्ते त्याला बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी दिली जाईल. आपणास सुद्धा विनंती असेल. समीरजी पाटील, कमलेश तिंडणकर सर यांच्या शुभ हस्ते त्यांना टी शर्ट दिलं जाते. शिवान स्पोर्ट्सचे ओनर, सॉरी शिवान स्पोर्ट्स छापले अनिकेत सुद्धा या. बेस्ट बॅट्समॅनसाठी टी शर्ट आहे. आता हे काहीतरी नवीन आहे मैदानाचं, असं रेग्युलर घालताना कुठे मॅचला जाते ना, अरे पिछले टुर्नामेंट का बेस्ट बॅट्समॅन का टी शर्ट आहे, हे सुद्धा पाहावं लागेल. विक्की खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी त्यांनी केला होता. कॉंग्रॅच्युलेशन विक्की, खूप चांगला खेळ तुम्ही केला होता. सिंगल डोकेदुखी त्याच्यासाठी आहेत, समोरच्या संघासाठी नाही. त्याला कंटाळा येतो सिंगल खेळायला. चला त्यानंतर जे चौकार रोखले गेले, आक्रमक खेळी विक्की सुद्धा करतो, पण ते आक्रमक खेळी रोखण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सुद्धा करतो. हा क्षेत्ररक्षक टॉप 8 मधून नाही, संपूर्ण लीग स्टेज मधून काढलाय आयोजन कमिटीने. चला कोणता खेळाडू होते बेस्ट फिल्डर? सोनू तो मोरेगावातला बेस्ट फिल्डर असेल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्याने खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी सातत्याने फक्त क्षेत्ररक्षक जीवन आपल्या संघामध्ये तो खेळाडू खेळला जातो आणि त्या दिशेने चौकार सुद्धा पास होत नाही. बॅट्समॅनला कुठेतरी दिशा शॉट सिलेक्शन चेंज करायला होतो. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मोरेगाव मधून चुकला पण साई मावळीला मिळालं. साहिल फ्रॉम जयसाई बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बघा साहिलने कार्यसम्राट चषकामध्ये अशा प्रकारे कामगिरी केली होती ना की एकही चौकार त्या दिशेने गेला नव्हता. तिकडे सुरूने सुद्धा खूप चांगली कामगिरी होती, सुरू ठरला, पण आता नाही. आता साहिलने सुद्धा दाखवलं आता इकडे क्षेत्ररक्षण करून देणार. मनोज दादा गुलगुले यांच्या शुभ हस्ते त्याला बेस्ट फिल्डर साठी टी शर्ट. सॉरी विक्की तुमचा इंटरव्ह्यू नाही घेऊ शकलो. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करण्यात येणार आहे. टी शर्ट सुद्धा आहे. महेंद्रदा यांच्या शुभ हस्ते त्याला टी शर्ट दिलं जाईल. साहिल 2 मिनिटं थांबायचे. साहिल 2 मिनिटं थांबायचे. कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट फिल्डर मध्ये कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. मोरेगावात सुद्धा खूप चांगली परफॉर्म तुम्ही केला होता. तिकडे थोडंसं चुकलं, संघ तिकडे सुद्धा पराभूत झाला, आता संघ सुद्धा पराभूत झाला, पण तुमच्या स्वतःच्या क्षेत्ररक्षणाबद्दल आणि संघाची खेळायला कशा प्रकारे साथ देतं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून? जास्त काय नाही, हारलो, नेक्स्ट मॅच आहे, नेक्स्टला पैस मारू. येस कॉंग्रॅच्युलेशन. स्वप्न 2दा-3दा तुटते, 99 वेळा तुटलं तरी जयसाई विरार प्रयत्न करणार. तिसरं चौथं देऊ का बॉलर देऊ? ठीक आहे चालेल, तुम्ही जसं बोलाल तसं. बॉलर अपकमिंग यंगस्टर, रायझिंग अपकमिंग यंगस्टर आहे आणि खऱ्या अर्थाने ना एवढे विकेट आहेत की आजूबाजूला सुद्धा कोण नाही.
आजूबाजूला सुद्धा कोण नाही. शैलादारी 2च ओव्हर टाकलेला ना. आणि जो दुसऱ्या क्रमांकाला आहे त्याच्या 7 विकेट आहेत काहीतरी. त्यानंतर 5-6 असे लाईनीत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर क्वालिफाय सुद्धा नाही झाली ती टीम. MCCचा लस्सी होता ते पण सांगतो. मग आता पहिल्यावर कोण असेल? पहिल्यावर कोण असेल? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अपकमिंग रायझिंग यंगस्टर फ्रॉम रुद्र BV एकलव्य. बघा खूप चांगला खेळ. वाटलं सुद्धा नव्हतं त्यांनी एवढे विकेट घेतले त्याला सुद्धा. खूप चांगली गोलंदाजी. शूज आहे त्याच्यासाठी. हा यस सर्वांना आहेत. साहिल तुम्हाला सुद्धा शूज आहेत. आता आम्ही सुद्धा गुरुवारपासून थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे. डिप्रेशन आता आम्हाला सुद्धा वाढले. विकीला सुद्धा शूज आहे. विकीची साईज चेंज करावी लागेल नंतरला. हा बेस्ट बॅट्समॅनला सुद्धा शूज आहेत. हा खुश झाला विकी. शूज मिळणार खुश झाला. शशांक देवाडिका यांच्या शुभ हस्ते त्याला बेस्ट बॉलरची ट्रॉफी दिली जाईल. अनिकेत यांच्या हस्ते त्याला शूज दिले जातील. अनिकेत तुम्ही सुद्धा या प्लीज. तुमच्या शुभ हस्ते त्याला शूज दिले जातील. शूज साईडला सुद्धा आहेत. आणि बेस्ट बॅट्समॅन येस येस. अनिकेतच्या शुभ हस्ते त्याला शूज दिले जातील. त्यानंतर थांबायचं आहे 2 मिनिटं थांबायचं आहे. टी शर्ट सुद्धा आहे. टी शर्ट सुद्धा आहे. रुद्र थांबायचं आहे. शिवान स्पोर्ट्स दिनेश दादा यांच्या शुभ हस्ते त्याला टी शर्ट दिलं जाईल. प्लीज या एक जण या. शूज ट्रॉफी सर्व वजन झाले घ्यायला. समीरजी पाटे कमलेश यांच्या शुभ हस्ते. 2 मिनिटं थांबायचे. रुद्र कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. कसं वाटते? छान वाटतं. छान वाटतं. एकंदरीत वाटलं तरी होते का एवढे विकेट तुमच्या खात्यामध्ये आहे खेळताना? हा वाटलं होतं. वाटलं होतं. कॉन्फिडन्स होता. त्यालाच बॉलर होता. कसं वाटते? संघ चॅम्पियन ठरलाय. 1 नंबर. कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट ऑफ लक. खूप चांगला खेळ तुम्ही केला होता. आता वैयक्तिक पारितोषिक बंद. रचितजी पाटील आपणास विनंती असेल आमच्या व्यासपीठावरून आदरपूर्वक स्थानपन्न व्हायचं आहे. प्लीज रचित या इकडेच आहे. चला चौथा पारितोषिकाच्या विषयी बोलूया आपण. चला चौथा पारितोषिकचा संघ होता जो पहिल्यांदा टॉप 4 मध्ये आला. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिलंच वर्ष संघ खेळतोय. बिग बॅश शिवाय कुठेही संघ क्वालिफाय नव्हता झाला तरी सातत्याने एंट्री करत होते. तो संघ आहे JDS. पूर्ण टीमला सुद्धा विनंती असेल पहिल्यांदा क्वालिफाय झाला. खूप चांगला खेळ त्यांनी सुद्धा दाखवला होता. रचितजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देणार आहे. रचितजी पाटील थोडासा संघ कमी पडला पण खूप चांगला खेळ JDS संघ तुम्ही सुद्धा दाखवला होता. हर्षदजी गुरुसाहेब आपणास विनंती असेल ज्यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या गेल्यात आपण सुद्धा आदरपूर्वक घेऊन आमच्या मंचावरती स्थान बनवायचं आहे. बघा JDS संघ YouTube लाईव्ह पहिल्यांदा क्वालिफाय झाला. क्वालिफाय होताना टॉप 8 मधून टॉप 4 मध्ये सुद्धा आला. खूप चांगला खेळ. थोडेसे कमी पडले पण नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. हर्षदजी गुरुसाहेब आपणास सुद्धा विनंती असेल प्लीज आमच्या व्यासपीठावरून आदरपूर्वक स्थान बनवायचं आहे. चला या स्पर्धेमध्ये आणि लगातार कार्यसम्राट नगरसेवा चषकामध्ये टॉप 4 मध्ये पराभूत स्वीकार करावी लागली. इथे सुद्धा तेच चित्र. कधी हे टॉप 4 मध्ये पराभूतचं स्वप्न तुटेल. कारण की टॉप 4 मध्ये सातत्याने पराभूत स्वीकार करावी लागते. आणि विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सर्वात शिस्तबद्ध संघ कोणता असेल तो समर्थ बॉईज 1432. त्या संघासाठी टाळ्या वाजवा. सर्वीकडे डिसिप्लिन मेंटेन करणारा संघ आहे. त्या संघाला मी आदरपूर्वक मंचावर बोलले. 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक समर्थ बॉईज 1432. सुजिता केशरी यांच्या शुभ हस्ते त्यांना 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन शैला तुम्ही सुद्धा या. शैलादास तुम्ही सुद्धा या.
जेडीएस क्षमा करना आपका इंटरव्यू नहीं ले पाया. चला शैलदा यांच्याशी सुद्धा आपण 2 मिनिटांसाठी संवाद साधणार आहे. विनिंग कर्णधार कसं वाटतं शैलदा तिसरा क्रमांक पटकून? आम्ही पहिली गोष्ट तर खुश आहेत, कारण आम्ही मागच्या वर्षी खूप हारत होतो. यावर्षी आम्ही नवीन मुलांना घेऊन परत टीम बनवले, उभे केले, त्यासाठी सर्वांचं अभिनंदन. बेस्ट ऑफ लक. एकंदरीत स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय बोलू? खूप गुणागोविंदाने तुम्ही सुद्धा पंच होता आणि स्पर्धा पार पडते. आयोजन तर खूप छान आहे आणि अशीच मेहनत करत राहा आणि याच्या पुढे टुर्नामेंट अशीच मोठी करत राहा. चालेल. बेस्ट ऑफ लक. संघ तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक ठरला. सायकल दिली तर सर्व घरी जातील असं पण चित्र आहे. काय द्यायचंय? सायकल दिली तर जैसे विरार घरी जायला लागतील. आपल्याला लांब जायचं, एकत्र जाऊ. चला. सायकल कोणाला वेळ त्या खेळाडूचा सन्मान करणं महत्वाचं. खेळाडू वृत्ती आहे. तुम्ही जेव्हा वाट बघाल कोणाला सायकल भेटेल, उद्या तुमची सुद्धा वाट बघेल. बघा दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक कोणता संघ? विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत VPL ची स्पर्धा झाली, तिकडे संघ चॅम्पियन ठरला जयसाई विरार. त्याच्यानंतर गाडी आली मोरेगावात, तिकडे सुद्धा रनर अप ठरला संघ. त्याच्यानंतर साईमाऊली क्रिकेट लॉजित गुरव काका व कासुरबाबा स्मृती चषकामध्ये तिकडे सुद्धा पराभवाच्या साहाय्याने रनर अप ठरला. सातत्याने संघ रनर अप ठरतोय, क्वालिफाय होतो टॉप 4 मध्ये, तो संघ आहे जयसाई विरार. अशा प्रकारे खेळ दाखवतो की असोसिएशन मध्ये त्या संघाला वापरले जाते. हेड्स ऑफ तुमच्या गेला फायनल मध्ये पराभूत व्हावं लागते. पूर्ण टीम एफर्ट असतो, पूर्ण टीम या. 9चे 9 सर्वजण या. ओनर किशन जोशी आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या. हर्षदजी गुरव साहेब यांच्या शुभ हस्ते किशन जोशी साहेब आपण सुद्धा या प्लीज. जे सपोर्ट करण्यासाठी येतात त्यांचा पण खूप मोठा वाटा आहे. जयसाई विरार थांबायचं आहे, एक शिस्त डिसिप्लिन थांबायचं आहे. चला या स्पर्धेचे सर्वेसर्वा त्यांचा आपण इकडे यथोचित्त सन्मान करायचा. संदीप दादा कासरुंग यांचा आपण साईमाऊली क्रिकेट क्लबच्या पूर्ण टीम कडून त्यांचा सन्मान करणार. या स्पर्धेचे सर्वेसर्वा कासरुंग बाबा स्मृती चषक व गुरव काका स्मृती चषक समेत संदीप दादा आपणास विनंती असेल प्लीज आपण या साईमाऊलीच्या पूर्ण टीम कडून यांचा सन्मान करणार आहोत. चला सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. या स्पर्धेचे सर्वेसर्वा म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत होतो ते संदीप दादा यांचा एक शेवटचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत. वो इस सिरीज आशा निराशा जयसाई विरार JDS समर्थ बॉयज 1432 BV एकलव्य चॅम्पियन संघ तोही वाट पाहतो की सायकल कुठे जाते, सायकल कुठे जाते. चला साईमाऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासरुंगाव सुधीशक पहिल्या वर्षी स्वरूप 11 संघ चॅम्पियन संघ ठरला. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी कोणत्या संघाचं नाव कोरलं गेलं सर्वांना माहिती आहे. त्या संघाने 5 विजय घेऊन संघ क्वालिफाय झाला आणि सातत्याने संघ टॉप 4 टॉप 8 मध्ये येतोय. विरार क्रिकेट असोसिएशन मधील अध्यक्ष यांचा संघ BV एकलव्य पूर्ण संघाला चॅम्पियन टीमला पूर्ण आमंत्रित करेल. पूर्ण टीम या. चॅम्पियन संघ BV एकलव्य ट्रॉफीवरती नाव कोरलं जाईल. दुसऱ्या वर्षातील चॅम्पियन संघ BV एकलव्य. लाईन अप करून सर्वांनी कॅप्टनच्या मागे यायचं आहे. संदीपदा आणि सन्मान्य हर्षदजी गुरव यांना विनंती असेल आपण चॅम्पियनची ट्रॉफी विनर चॅम्पियन संघ BV एकलव्य
टाळ्या वाजवत या संघाला. खूप चांगला खेळ या संघाने केला होता. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आपण सुद्धा या छायाचित्रामध्ये टिपले पाहिजेत. चेक हेलो चेक. चॅम्पियन संघ बीव्ही एकलव्य तुमचे खूप खूप आभार. कॅप्टन विनिंग कॅप्टन थांबायचं. विनिंग कॅप्टन कॉंग्रॅच्युलेशन दादा. संघ तुमच्या चॅम्पियन ठरलाय, कसं वाटते? आनंदी आहे. एकंदरीत संघाचा खेळ कशा प्रकारे आता संघ टॉपच्या दिशेने चाललाय, 5 पैकी 5 जिंकून विजयी ठरतोय आणि आता अशा प्रकारे खेळ करतोय की समोरच्या संघाला वन साइड विजयी मिळवून देतोय तुम्ही संघ. मागच्या वेळेला 2-3 स्पर्धेमध्ये काही चुका झालेल्या आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती आम्ही समाधानी होतो. ज्या चुका झालेल्या त्या खेळाडूंना सांगणं गरजेचं आहे. त्यांचं जो मनोबलाचं खच्चीकरण झालेलं आहे की आपण कुठे चुकतो, त्यांच्या चुका आपण दर्शवून त्यांना एक वेगळ्या ट्रॅकवरती आणणं हे माझं काम आहे आणि चांगल्याच प्रकारे खेळ दाखवलेल्या मुलांनी म्हणजे हा विजय आहे, सर्व संघांचा विजय आहे. चालेल, बेस्ट ऑफ लक. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप चांगला गेल बीव्ही एकलव्य. सायकल मध्ये आणा. चला, नैमा बॉईजचं कोणी प्रतिनिधी, नैमा बॉईजचा संघ कोणी असेल प्रतिनिधी, तुम्ही या. त्यांच्या शुभ हस्ते गुड लक. या प्लीज या. नैमा बॉईज कडून सायकल स्पॉन्सर आले. सॉरी थोडी चिठ्ठी बघावी लागेल, ती पण मुरगटली आता. सिरीजची चिठ्ठी कोण आहे, नाव एवढी लक्षात ठेवलं तर कसं करेल. 36 होते. 36 मधून फक्त 35 बाजूला आहेत. चला निरंजन तुम्ही सुद्धा या. आशिष असतील तुम्ही सुद्धा या. धनेश सुद्धा तिकडे दिसले असते. नेमा बॉईज संघ जे खेळाडू असतील तुम्ही या. चला, कोणता संघ असेल मॅन ऑफ द सिरीज, कोणता प्लेयर असेल, कोणत्या टीम मधून असेल, त्या डगआउट मध्ये जर जल्लोष असेल. चला, 4 ते 5 प्लेयर होते. चौघांची नावं घेऊ का लेखा जे का सांगतो. चला, शेवटचं पारितोषिक पॉइंटचा लेखा जे का 3, 2 आणि नंतरला 5, म्हणजे जो आहे तो 3 पॉइंटने वरती, त्याच्यानंतरचा 2, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतरचा 4. गौतम पाटील सुद्धा वरती, एबी सुद्धा आहेत, विक्की सुद्धा आहेत, अयान सुद्धा आहेत, गौरी सुद्धा आहेत, जीडीएस मधून सलाम सुद्धा असेल, जुनेस सुद्धा असेल. 8 ते 8 खेळाडूंची लिस्ट काढली होती, त्यातून एक डीबीआय आपला पाटील नेटवर्कच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोणता खेळाडू असेल. चला, मॅन ऑफ द सिरीज गुरव काका व कासरुंग बाबा स्मृती चषक असतील. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. या संघाला सुद्धा आशा नसेल की आमचा खेळाडू असेल. येस, संघाला सुद्धा आशा नाही कोणता खेळाडू असेल. ज्याचे 45 रन्स, 5 ते 6 विकेट. 45 रन, 5 ते 6 विकेट, 50. समर्थ भाई तुमचा खेळाडू सुद्धा चांगला खेळत होते. चला, हा गोलू खूप चांगला खेळला होता, पण गोलूचा संघ वरती नाही आला, गोलूचे पॉइंट सुद्धा आहे. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी संघ पहिल्यांदा युट्यूब लाईव्ह मध्ये खेळला, टॉप 8 नंतर टॉप 4 मध्ये आला, मिस्टर जुनेद फ्रॉम जेडीएस. कॉंग्रॅच्युलेशन जुनेद, मॅन ऑफ द सिरीज. जुनेद वरती या. ट्रॉफी नाही, ट्रॉफी सुद्धा आहे, सायकल सुद्धा आहे. आज आपल्या तिकडे सायकल वरती. कॉंग्रॅच्युलेशन जुनेद, मॅन ऑफ द सिरीज. जुनेद थांबायचं. टी शर्ट सुद्धा आहे.
गुप्शरपाड़ा में टी शर्ट पहन के लेके जाना। हाँ यस साहिल तुमचे शूज सुद्धा आहेत, तुम्ही पण नंतर चला। कॉन्ग्रेचुलेशन जुनेद। दो मिनट रुकने का है, ज्यादा नहीं क्योंकि जुनेद बोलता कम है करता कम है। कैसा लग रहा है जुनेद मैन ऑफ द सीरीज मिलके? भाई उम्मीद नहीं थी मेरे को, मतलब कि मैन ऑफ द सीरीज मिलेगा। मुझे लगा कि बेस्ट बॉलर के मेरे नाम आएगा, पर अल्हम्दुलिल्लाह मतलब बेस्ट मैन ऑफ द सीरीज मेरे को मिला। इसमें मेरा अकेले का कुछ नहीं है, मेरी पूरी टीम का एफर्ट था। मेरी टीम ने पूरा सपोर्ट करी मेरे लिए, उसके लिए मेरी टीम को भाई बहुत 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 बड़ा थैंक यू मेरे वाला। कॉन्ग्रेचुलेशन जुनेद, बहुत अच्छा खेल आपने किया। चला आता सीरीज सायकल उठा के लेके जाने की चल गए, रिक्षा आहे। चला ही स्पर्धा गुण्यागोविंदाने पार पडली। आम्ही सुद्धा साई माऊलीची क्रिकेट टीम पूर्ण संपूर्ण जण रजा घेतोय। साहिल मंचाच्या दिशेने शूज घेऊन जायचंय। आणि बघा एक जमेची आणि सर्वांच्यासाठी महत्वाची, साई माऊलीचं कोण कमिटी मेंबर या कोणत्या ज्यांनी काम केलं, ज्यांनी सहकार्य केलं, कोणाचा जर का इथून चुकून मुकून सत्कार नसेल केला तर प्लीज उदाहरणकारणाने क्षमा करा। थोड्याशा काही ना चुका आमच्याकडून सुद्धा झाल्या असतील, म्हणून कोणाचा सत्कार राहिला असेल तर प्लीज क्षमा असावी।